माझा चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी जो त्यांच्या खांद्यावर या एसटीची धुळा वाहतोय, त्याचं पुढे काय? त्याला ना वेळेवर पगार, ना पगारवाढ, ना वेतन आयोग, ना कुठली सुरक्षा, ना विलिनीकरण. पण मंत्र्यांसकट इतर सगळ्यांच्या नळीचं वराड सुरू आहे, ओरडतायत नुसते. पण लक्षात ठेवा, हा पैसा काय ढगातून पडलेला नाही. हा तुमच्या आमच्यासारख्या लाखो करदात्या नागरिकांचा कष्टाचा घामाचा पैसा आहे. तो असा मन मानेल तसा लुबाडण्याचा ठेका या सरकारला कोणी दिला? हा सवाल आहे माझा राज्याच्या परिवहन मंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि ज्यांची प्रतिमा कडक हेडमास्टर म्हणून जगाला दाखवली जाते ना, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना. अलीकडे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मोठ्या नामवंत आणि विश्वसनीय दैनिकाच्या संभाजीनगर एडिशनमध्ये छापून आलेल्या एका बातमीवर काही राजकीय विश्लेषकांनी आपापली मतं जाहीर केली होती. मुळात ती बातमी काय होती तर स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्स डेली लॉस स्टूड ॲट 1.6 crore इन 2025-26. 2025-2026 MRCTC म्हणजे आपलं एस टी महामंडळ, या मंडळाला 1,60,00,000 तोटा झाला आहे. ती बातमी होती. तर एस टी महामंडळाच्या 31 पैकी 23 विभागांमध्ये या फायनान्शियल इयरमध्ये सर्वाधिक आर्थिक तोटा झालेला दिसून आला आहे. आता 31 पैकी 23 विभागांमध्ये जर तोटा असेल, त्यामुळे जर का अशा तोट्यातल्या सेवा जबरदस्तीनं चालूच ठेवायच्या झाल्या तर सरकारी तिजोरीवर त्याचा परिणाम, त्याचा बोजा हा पडणारच आहे. तर दर महिन्याला एस टी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायची वेळ आली की सरकारकडून मिळणारं अनुदान कधी महामंडळाच्या खात्यात पडतंय त्याकडे कर्मचारी डोळे लावून बसलेले असतात. म्हणजे सरकारने पैसे दिलेच नाहीत तर यांचे पगार देखील होणार नाहीत, अशी अवस्था आहे आज या महामंडळाची. मागे जो अभूतपूर्व संप झाला एस टीचा, त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारने पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्या. त्यामुळे आज 7 तारखेला नाही तरी त्याच्या पुढे मागे 2-5 दिवस पण कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याला होतोय. तरी याचा अर्थ सारं काही आलबेल झालंय असाही होत नाही. मागे आपण संप काळात एस टीच्या अर्थकारणासह त्यातल्या राजकारणावरही सविस्तर बोललेलो आहोत. आकार DG9 हे एकमेव चॅनेल होतं जे संप काळात जुलमी सरकारच्या विरोधात उभं ठाकलेलं होतं. पण तात्पुरती पगारवाढ आणि पगाराची हमी यावर कामगारही मागे हटले. संप मिटला, पण 115 कामगार बांधव या संप काळात दगावले. कुणी आत्महत्या केल्या, कुणाला भूक संपून गेली, तर कोणाला औषधालाही पैसे नव्हते म्हणून ते रुग्णशय्येवर त्यांनी जीव सोडला. या कामगारांच्या कुटुंबियांचं पुढे काय झालं याचा कधी कुणी विचार केलाय? त्या कामगारांच्या विधवांचं पुनर्वसन, त्यांच्या लेकरांचं शिक्षण, पोरींची लग्न कोण करणार? आणि लोक म्हणतायत की एस टी बंद करा. आजही काही लोक बिनधास्त आपलं मत मांडतायत की हे सातत्यानं तोट्यात जात असलेलं महामंडळ बंद करा. जरूर बंद करा, पण आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. या गरिबांचं काय करणार? आणि मग खुशाल बंद करा. एस टी म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, नाही का? एक असं मस्त टॅगलाईन झाली आहे ती तोंडावर फेकायला. गावोगावी, खेड्यापाड्यात जिथं तुमची खाजगी वाहनं देखील पोहोचत नाही तिथं एस टी पोहोचलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली अर्धी पिढी या एस टीच्या जीवावर शिकली, वाढली, तगली. राज्याच्या दुर्गम भागातला गावकरी हा तालुक्याच्या गावात दवाखान्याला किंवा शाळा कॉलेजला, बाजार हाटाला एस टीमुळेच पोहोचत होता आणि आजही एस टीमुळेच पोहोचतो. म्हणूनच एस टीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटलं जातं. 1990 पर्यंत नफा कमवून देणारी एस टी अचानक तोट्यात चालली आणि त्यानंतर किमान 35 वर्ष ही या सो कॉल्ड तोट्याची चर्चा बाजारात सुरू आहे. त्याला संचित तोटा असं म्हटलं जातं. काय प्रकार आहे? एस टीच्या तिकीट विक्रीतून जमा होणारा महसूल हा कसा आणि कुठे वापरला जावा यासाठी जे बाबू लोक, सनदी अधिकारी या महामंडळाच्या बोकांडी बसवले जातात, तेच मुळात महामंडळाच्या बदहाल आर्थिक स्थितीला कारणीभूत आहेत. मूलतः ना नफा ना तोटा या तत्वावर या महामंडळाची 1960 साली स्थापना झाली होती, जी राज्यातल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी निर्माण केली गेली होती. त्या महामंडळाकडून नफ्याची अपेक्षा कशी करता तुम्ही? नफ्याची अपेक्षाच करणं मुळी चुकीचं आहे. तरीही तोटा का होतोय याची कारणं शोधली पाहिजेत, पण ती कारणं शोधण्याऐवजी एस टी सेवाच बंद करा असा जो काही तर्कट मांडतात ना, त्यांना काय म्हणायचं आपण? एस टीचा विषय खूप खोल आहे. माझ्या चॅनलवर अख्खी प्लेलिस्ट आहे एस टीच्या विषयावरती. लढा विलिनीकरणाचा या नावानं ती प्लेलिस्ट आहे, बघा तुम्ही. त्यात अनेक मुद्दे, अनेक पैलू चर्चेत आणलेले आहेत आपण.
पण दुर्दैव असं की एस टी कर्मचारी हा काही संघटनांच्या दावणीला बांधला गेलेला आहे. त्यामुळे आपण जे काही प्रबोधनाचे प्रयत्न केले ते अपुरे पडले. पण अलीकडेच माझ्या निदर्शनास एक बाब आली आहे, ज्यातून मला वाटतं आमच्या सुज्ञ प्रेक्षकांना कळून चुकेल की एस टी महामंडळाचं नुकसान राहू द्या बाजूला, सरकार नको त्या ठिकाणी पैसा खर्च करून काही ठराविक लोकांचा फायदा करून देतंय. आणि असं असेल तर जनसामान्यांच्या सेवेसाठी असलेल्या एस टीला अवकाळा आलेली आहे. त्या अवकाळेला जबाबदार हे सरकार आहे. राज्य परिवहन कोल्हापूर विभागातल्या आजरा तालुक्यातल्या कसबा उत्तूर या ठिकाणी 655 स्क्वेअर फूट मोजमापाचं एक बैठी वास्तू असलेलं बस स्थानक बांधण्याचं टेंडर काढण्यात आलंय. एक बस स्थानक बांधताना त्या स्थानकाच्या नियंत्रकांना बसण्यासाठी, ड्रायव्हर कंडक्टर यांच्या विश्रामासाठी रेस्टरूम म्हणतात तेवढी पुरेशी जागा, प्रसाधनगृह त्या ठिकाणी असावी, लोकांना प्रतीक्षागृह असावं, वेटिंग लाऊंज वगैरे, शेड असावी, फलाट असावा जिथे गाड्या उभ्या राहतील. अशा परिमाणांसह सदरहू बसस्थानक जर बांधायला घेतलं तर किंबहुना भलतंच आलिशान मानलं तरीही 80 ते 90 लाखांच्या वर त्याचा खर्च जात नाही. मी फार जबाबदारीने बोलतोय बरं का. मी स्वतः व्हेरीफाय करून घेतलं एका आर्किटेक्ट कम बिल्डरकडून की नेमका कितीचा खर्च येऊ शकतो या बांधकामाला. तर तो 1 करोड रुपयांच्या आतच आहे. 80-90 लाख किंवा 1 करोड. पण जर का तुम्ही या मंजूर टेंडरची प्रस्तावित किंमत पाहिली तर अचंब्यात पडाल. स्क्रीनवर मी दाखवतोय बघा. तब्बल 4 करोडचा चुना लावायला निघाले ते लोक. काम 80-90 लाखांच्या आत होत असताना हे अतिरिक्त 3 करोड 10 लाख कोणाच्या घशात घालायचे त्यांना. म्हणजे सरकारला एस टीच्या नावानं वायफळ खर्च करायला लावायचा आणि एस टी तोट्यात जाते म्हणून एकतर तिचं खाजगीकरण करायला लावायचं किंवा सेवाच बंद करा म्हणायचं. सेवा बंद होणार नाही, सेवा बंद होत नसते. कारण एस टी हे सरकारमधल्या भ्रष्ट यंत्रणेचं, सरकारमधल्या काही मंत्र्यांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं चराऊ कुरण आहे, कुरण. ते बंद नाही करणारे लोक. एस टी महामंडळाकडे स्वतःच्या गाड्या किती, त्यातल्या खाजगी पुरवठादारांकडून घेतलेल्या गाड्या किती, भाड्यावर घेतलेल्या. हे खाजगी पुरवठादार जे आहेत, जे शिवशाही, शिवनेरी सारख्या त्या बसेस ज्या आहेत त्या बसेस भाड्यानं एस टीला पुरवतात. आता काही इलेक्ट्रिक बसेसही आल्यात ताफ्यात, त्याही काही भाड्याने घेतलेल्या आहेत. त्या ज्या पुरवल्या जातात त्यात महाराष्ट्र राज्य सरकारमधल्या आजी आणि माजी मंत्र्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग कसा आहे हे सुद्धा तपासून घ्या. कुणाच्या मालकीच्या कंपन्या आहेत पुरवठा करणाऱ्या. खिळखिळ्या झालेल्या एस टी बसेस धुण्याचं काम कोणाकडे आहे. जुने टायर्स, वंगण, ऑइल, स्क्रू, पाना, नटबोल्ट, अहो एक ना धड 12 चिंध्या म्हणतात ना. म्हणजे जो कचरापट्टी जी काय पडलेली असते त्या वर्कशॉपमध्ये, त्यातल्या एकूण एक वस्तू ही कोणाच्या कमाईची साधनं बनलेली आहे त्याचा जरा शोध घ्या. परिवहन मंडळाच्या अनेक विभागीय डेपोंमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असतात, ज्यांच्या असण्या नसण्यानं काही फरक पडत नाही खरं तर. आता पुण्यात तर त्या सुरक्षेच्या नाकावर जी काही सुरक्षा होती त्याच्या नाकावर टिचून एका तरुणीवर रेप केला गेला होता एस टीच्या बसमध्ये मागच्या सीटवर. अशा रद्दड सुरक्षेबाबत काय बोलायचं तरीही बोलतोय मी की ही सो कॉल्ड सुरक्षा रक्षक सेवा जी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेणं अपेक्षित आहे, जसं की विमानतळं, मंत्रालय, विधानभवन इथे जे सुरक्षा रक्षक असतात, काही राज्यातल्या सुरक्षा रक्षक मंडळ जे असतात तर काही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा रक्षक मंडळाचे जवान तिथे असतात. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या या सेवा घेण्यासाठी एका जवानामागे किमान वेतन कायद्यानुसार सगळे नॉर्म्स कंप्लीट करून 675 रुपये प्रतिरक्षक प्रतिदिन, हे मी कोल्हापूर जिल्ह्यापुरतं सांगतोय. जसं शहर बदलतं तिथलं राहणीमान, तिथलं जे काही महागाईचा निर्देशांक वगैरे जो आहे त्याचा विचार केला थोडीफार रक्कम वाढते. ही जी काही संख्या आहे डेली वेजेसची. तर मी हे कोल्हापुरातलं सांगितलं. 675 रुपये प्रति माणसी द्यावे लागतात. असं असताना कोल्हापुरातल्या डेपो कंट्रोलरच्या आग्रहानं इथं खाजगी सुरक्षा रक्षक सेवा एक लावली गेलेली आहे. त्या सेवेला प्रतिरक्षक 1121 रुपये द्यावे लागतात. म्हणजे जवळपास वर्षाकाठी 1,80,00,000 रुपयांचा बांबू हा एस टी महामंडळाच्या आत शिरतोय. एका विभागातल्या सुरक्षा रक्षक सेवेसाठी हा बांबू लागतोय. म्हणजे बघा, आजरा तालुक्यातल्या उत्तूरच्या एका स्टँडच्या बांधणीसाठी जवळपास 3 कोटी रुपये जास्तीचे दिले जात आहेत. कोल्हापूर विभागीय सुरक्षेसाठी 1,80,00,000 वाया जात आहेत. महाराष्ट्रात असे 34 विभाग आहेत. सगळीकडे कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे, जो विनाकारण कुठल्या तरी त्रयस्थांच्या तुंबड्या भरण्यासाठी केला जातोय. हा सगळा खर्च
कामचुकार आणि भ्रष्ट बाबू लोकांच्या पगारांवर केला जाणारा करोडोंचा खर्च, त्यांच्या गाड्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर परिवहन हा विषय ज्याला समजतोय त्यालाच या खात्याची जबाबदारी देण्याबाबतची उदासीनता, या सगळ्यांमुळं या एस टी महामंडळाची पुरती वाट लागलेली. जर माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयातलं गांभीर्य कळलं आणि ही उदासीनता जर त्यांनी टाळली, मित्रपक्षाच्या वाटेला गेलेलं पण अत्यंत महत्त्वाचं खातं जे सिरियसली चालवलं पाहिजे तेच नेमकं होत नाहीये असं म्हटल्यावर एस टी सेवा बंद करणाऱ्यांचे आवाज असेच तोट्यांचे आकडे दाखवून उठत राहणार सतत. माझा चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी जो त्यांच्या खांद्यावर या एस टीची धुरा वाहतोय, त्याचं पुढे काय? त्याला ना वेळेवर पगार, ना पगारवाढ, ना वेतन आयोग, ना कुठली सुरक्षा, ना विलिनीकरण. पण मंत्र्यांसकट इतर सगळ्यांच्या नळीचं वराड सुरू आहे, ओरपतायत नुसते. पण लक्षात ठेवा, हा पैसा काय ढगातून पडलेला नाही. हा तुमच्या आमच्यासारख्या लाखो करदात्या नागरिकांचा कष्टाचा, घामाचा पैसा आहे. तो असा मन मानेल तसा लुबाडण्याचा ठेका या सरकारला कोणी दिला? हा सवाल आहे माझा राज्याच्या परिवहन मंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि ज्यांची प्रतिमा कडक हेडमास्तर म्हणून जगाला दाखवली जाते ना, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना. हा पैसा जर तुमच्या डोळ्यांदेखत असा लुटला जात असेल, जे आम्हाला दिसतंय पण तुम्हाला दिसत नाही, तर मग आम्ही काय समजायचं? या भ्रष्टाचाराच्या हमामखान्यात सगळ्यांनीच आपले कपडे उतरवलेले आहेत का? हमाम में सब नंगे म्हणतात ते खरं आहे का? तुम्ही पण त्या हमाममध्ये उतरलायत का कपडे काढून? माझा आवाज जर सरकारपर्यंत पोहोचत असेल तर त्या सरकारमधल्या जबाबदार लोकांनी माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं. कारण जोवर मला उत्तर मिळत नाही ना, मी दररोज हा प्रश्न तुम्हाला विचारणार. दररोज एक एक प्रकरण बाहेर काढत राहणार. मी प्रश्न विचारत राहणार आहे तुम्हाला. कारण विषय माझ्या गोरगरीब एस टी कर्मचारी बांधवांच्या रोजीरोटीचा आहे. उत्तराच्या प्रतीक्षेत वाट पाहतोय. तुर्तास थांबतोय, पण पुन्हा पुन्हा मी येणार, मी भेटणार. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.